सबसिडरी बुक्स मध्ये जेव्हा आपण चॅप्टर स्टार्ट केला तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं की याच्यामध्ये सब डिव्हिजन आहे जर्नलचं आणि आपण वेगवेगळे बुक्स बनवतो ज्यामध्ये प्रॉपर सबसिडरी बुक्स ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये आपण परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक हे बघितलं. ठीक आहे. आता हे जे आहे हे प्रॉपर क्रेडिट ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स रेकॉर्ड करण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर कॅश सेगमेंटचा जर विचार केला, कॅश ट्रान्झॅक्शन्स, आता कॅश ट्रान्झॅक्शन जेव्हा हा शब्द आपण घेतो त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये पण होतं आणि बँक मध्ये पण होतं हे लक्षात ठेवायचं. कॅश ट्रान्झॅक्शन हे दोन मीडियम्स मधून करू शकतो, कॅश मध्ये करू शकतो किंवा बँक मध्ये करू शकतो. मग त्याकरता सबसिडरी बुक्स मध्ये दोन पुस्तकं बनवली गेली. एक कॅश बुक बनवलं गेलं आणि दुसरं बनवलं गेलं पेटी कॅश बुक. ठीक आहे. जे कॅश बुक आहे, जो मेन कॅशियर असतो किंवा जो मेन अकाउंटंट असतो तो हे मेंटेन करतो, आणि पेटी कॅश बुक जे आहे तो पेटी कॅशियर मेंटेन करतो. ओके. तर आता आपला चॅप्टर जो आहे तो आहे पेटी कॅश बुकचा. आलं लक्षात सगळ्यांच्या? पेटी कॅश बुक. आता हा जो पेटी शब्द आहे, पेटी, पेटीचा अर्थ काय? स्मॉल. ओके. द मीनिंग बघा. In large business organization, the accounting work is divided systematically. There are various departments spending small amount on stationery, postage, telegram, refreshments, carriage, etc. The person maintaining the petty cash book is known as petty cashier. Petty cashier is given a certain amount by main cashier in advance at the beginning of every month, which all the petty expenses are paid and recorded by petty cashier. The term petty is derived from French word petit, which means small. So this book maintained recording small expenses which cannot be paid by check. So जसं तुम्हाला पॉकेट मनी मिळते, बरोबर आहे? मग या पॉकेट मनी मधनं तुम्ही तुमचे मंथली एक्सपेन्सेस करता. मग त्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग आलं, समजा एखादा पिक्चर बघायला गेलं तर पिक्चर आला, तुमचे खाण्यापिण्याचे एक्सपेन्सेस, वडापाव खाल्लात, पाणीपुरी खाल्लीत, व्हॉट एव्हर यू डू, तुमच्या फोनचा रिचार्ज केलात, मग हे सगळे जे खर्च आहेत, किंवा समजा एखादी झेरॉक्सेस काढायची आहे, एखादं डेकोरेशन मटेरियल घ्यायचं आहे, एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे तर त्याचा खर्च जो येणार आहे तो. मग आता आपल्याला ऍज अ स्टुडंट वेगवेगळे खर्च येतात. आपण 10व्या आईकडे मागायला जातो. काही काही घरांमध्ये 10व्या पैसे मिळतात. हा ठीक आहे, हे लागलं हे घे, हे लागलं ते घे. पण काही काही घरांमध्ये काय होतं, मला एक काम कर, हे 1000 रुपये पकड, पूर्ण महिना तुला ह्यातच काढायचं. कसं काढणार ते तू बघ. आता या गोष्टीचा पालक आपल्याकडे हिशोब घेत नाहीत, पण सेम गोष्ट बिझनेस मध्ये पण होते. छोटे मोठे खर्च रोजचे असतात. मग आता एका बिझनेस मध्ये रोजचे छोटे मोठे खर्च ह्याला जर आपण कॅटेगरायझेशन मध्ये वाटलं तर कशी असतील? प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्यामध्ये झेरॉक्स रिलेटेड, पट्टी पेन्सिल रबरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्यामध्येच रेकॉर्ड होतात. एका रनिंग बिझनेस मध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च नॉर्मली रेग्युलरच असतो, रोज असतो, मी तर बोलतो. पण पेपराशिवाय काम होत नाही, पेनाशिवाय रेकॉर्ड लिहिलं जात नाही. पेन पेपर तर लागणारच आहे.
झेरॉक्स प्रिंटआउट बिल प्रिंट केलं लागणारच आहे, प्रिंटर लागणारच आहे. मग सगळे खर्च जे आहेत रोजचे छोटे छोटे खर्च ते ह्यात रेकॉर्ड केले जातात अंडर द हेड प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मी तुला सांगितलं झेरॉक्स काढली, मग कुठलं अकाउंट? झेरॉक्स अकाउंट नाही बोलायचं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट म्हणायचं. नोटबुक घेतली विकत, नोटबुक अकाउंट नाही म्हणायचं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणायचं. पेन पेन्सिल घेतले विकत, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॅटेगरी आहे आणि या कॅटेगरीमध्ये आपण सगळे त्या रिलेटेड एक्सपेन्सेस लिहून टाकतो. ठीक आहे. दुसरा आहे फ्रेट अँड कॅरेज. आता हे काय आहे? आपल्याला एक सामान पोचवायचं तुझ्या जागी, सामान आणायचंय, तर पोचवणं आणि आणणं ह्याला जो ट्रॅव्हलिंग खर्च होतो गुड्सचा, दॅट इज कॉल्ड फ्रेट अँड कॅरेज. रेग्युलर खर्च येतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने पोस्टेज अँड टेलिग्राम, जेवढे पत्र व्यवहार आहेत त्याचा जो काही खर्च आहे तो याच्यात लिहिला जातो. हे पण रेग्युलर खर्च आहेत. ठीक आहे. ओके. त्यानंतर जे आपले नॉर्मल मंथली एक्सपेन्सेस येतात, ठीक आहे, लाईक रिपेअर्स अँड मेंटेनन्स, अपकीप ठेवण्यासाठी जे काय आपण वापरतो त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स, तो जे तुम्ही ट्रॅव्हल करताय, ऑफिसच्या कामासाठी लोकांना पाठवताय, त्याकरता जो काही बस टॅक्सीचा खर्च आहे किंवा ट्रॅव्हल करता करता त्याला भूक लागली त्याने काहीतरी खाल्लं त्याचा खर्च आहे, तो सगळं याच्यामध्ये पण लिहितो ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स. ठीक आहे. त्यानंतर टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. सो हे जे सगळे खर्च आहेत हे पण रेग्युलर मंथली एक्सपेन्सेस आपले, बरोबर की नाही? ठीक आहे. आणि आता आपण काय करायचं, बाकी जे खर्च आहेत जे छोटे आहेत होत राहतात पण फ्रिक्वेन्सी कमी आहे त्याची, त्याला आपण लिहितो सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये. ठीक आहे. तर आता जर एक ब्रॉडर लाईनअप मध्ये कोणी विचारलं गेलं की यार पेटी एक्सपेन्सेस कुठले कुठले आहेत, तर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, फ्रेट अँड कॅरेज, पोस्टेज अँड टेलिग्राम, रिपेअर अँड मेंटेनन्स, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, टेलिफोन चार्ज, इलेक्ट्रिसिटी चार्ज. या व्यतिरिक्त जर कुठले आले तर मास्टर अकाउंट कुठला आहे? सन्ट्री एक्सपेन्स. सन्ट्रीचं मास्टर अकाउंट म्हणजे काय? जे वरच्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत ते सगळे सन्ट्रीमध्येच आहेत. आलं लक्षात? ते वरच्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत ते सगळे सन्ट्रीमध्येच आहेत. आता हे जे आता आपण काढले आकलन हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, हे लक्षात ठेवा. ही कॅटेगरी डोक्यात राहिली पाहिजे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, फ्रेट अँड कॅरेज, पोस्टेज अँड टेलिग्राम, रिपेअर अँड मेंटेनन्स, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स, टेलिफोन चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, सन्ड्री एक्सपेन्स. ठीक आहे. हा शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवायचं. तो PS प्रिंटिंग अँड स्टेशनरी.
FC, freight and carriage. PT, postage and telegram. RM, repair and maintenance. TC, traveling and conveyance. टेलिफोन चार्जेस TC. EC, इलेक्ट्रिसिटी चार्ज. बाकी सगळे सन्ट्री एक्सपेन्सेस. आलं लक्षात तुमचं? ओके. आता बघा फॉर एक्झाम्पल रफली बघतोय, सम सोडवत नाहीये. काय नाव लिहिलं इकडे? आता बघा, प्रिंटिंग स्टेशनरी, फ्रेट अँड कॅरेज, पोस्टेज टेलिग्राम, रिपेअर मेंटेनन्स, ट्रॅव्हलिंग कन्व्हेयन्स, टेलिफोन चार्ज, इलेक्ट्रिसिटी चार्ज, सन्ट्री. सन्ट्री जाऊन दे, पहिले 7. यापैकी तुम्हाला काय वाटतं ऑटोफेअर कुठे गेला पाहिजे? या 7 पैकी ऑटोफेअर कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो? वैष्णवी, मला तू उत्तर देणार. ऑटोफेअर म्हणजे काय? ऑटोफेअरचा अर्थ काय? नाही माहिती? कधी ऑटोत बसत नाही वाटत तू? मग ऑटोफेअरचा अर्थ काय? रिक्षाचं भाडं. आता सांगा, पहिले 7 ऑप्शन्स पैकी कुठे येणार ते? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. सोपं आहे, बरोबर की नाही? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. ठीक आहे. सेकंड काय आहे बघा? कुरिअर एक्सपेन्सेस. कुरिअर कुरिअर म्हणजे पत्र पाठवलं, बरोबर ना? भूमी, तू सांग मला, पहिले 7 मध्ये कुठे येत आहे? बरोबर. सोपं आहे ना? नंतर पोस्टल स्टॅम्प परचेस, पोस्टलचे स्टॅम्प घेतले विकत. यश, कुठे येणार? सेम, पोस्टेज अँड टेलिग्राम कॅटेगरी आहे. नंतर काय घेतलं त्यांनी बघ? इरेझर, पेन, पेन्सिल. बरोबर. वैष्णवी, कुठे येणार? बरोबर, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, PNS. क्लिअर आहे? त्यानंतर काय केलं? स्पीड पोस्ट. भूमी, कुठे येणार स्पीड पोस्ट? काय असते स्पीड पोस्ट माहितीये का? स्पीड पोस्ट काय असते माहितीये का? नाही माहिती? जेव्हा आपल्याला अर्जंटमध्ये लेटर पाठवायचंय, जास्त वेळ न घालवता, त्याला स्पीड पोस्ट कॅटेगरी म्हणतात. नॉर्मल लेटर पाठवणं, स्पीड पोस्ट पाठवणं फरक आहे. समजा इथून पुण्याला पत्र पाठवतो तो नॉर्मल वाला, तर 2 ते 3 दिवस 4 दिवस घेईल तो पोचायला. पण स्पीड पोस्ट केलं तर नेक्स्ट डेच पोचणार तो, दुसऱ्या दिवशी पोचणार. ही त्यांची गॅरंटी असते. म्हणजे पैसे जास्त घेतात त्यावेळेला, पण ती कॅटेगरी आहे स्पीड पोस्ट, एक्सप्रेस डिलिव्हरी. मग कुठे येणार स्पीड पोस्ट? पोस्टेज अँड टेलिग्राम, सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय? वैष्णवी, टॅक्सी फेअर, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. ठीक आहे. नंतर काय आलं? रिफ्रेशमेंट. रिफ्रेशमेंटचा अर्थ काय? पहिली गोष्ट जाणून घ्या. खाणं पिणं. ओके. रिफ्रेशमेंटचा अर्थ खाणं पिणं असतो पूर्णपणे. हे खाणं पिणं काय आहे? एखादा क्लायंट आला, त्याला आपण चहा कॉफी पाजली, है ना? किंवा रोज आपण स्टाफला चहा कॉफी पाजतोय, फॉर एक्झाम्पल. एनिथिंग कॅन बी इट. आता बघाल तर प्रिंटिंग मध्ये तर हे येणार नाही, फ्रेटचा काही संबंधच नाही, कारण फ्रेट आणि कॅरी म्हणजे ते मजुरीचा खर्च आहे, सामान लोड अनलोड करायला. पत्र व्यवहार नाहीये. रिपेअरिंग कुठलं येणार याच्यामध्ये? ट्रॅव्हलिंग पण नाहीये. टेलिफोन इलेक्ट्रिसिटी नाही. मग काय उरला? सन्ट्री एक्सपेन्स. ऍज आय सेड, मास्टर अकाउंट बनवलंय, कशात नाही तो तिकडे. क्लिअर? नंतर काय आलं परत आपलं? ऑटोफेअर परत आलं, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. नंतर काय? रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस. हे एक मस्त असतं, रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस. आपल्या व्हॉट्सअपमध्ये माहिती ब्लू कलरची टिक माग येतो, म्हणजे काय? वाचला त्याने मेसेज, बरोबर ना? आपल्याला कळलं वाचला.
ब्ल्यू टिक नाही आलं तर कळत नाही वाचला की नाही वाचला. आता सेटिंग बंद असेल तर येणार पण नाही, पण सेटिंग चालू आहे आणि ब्ल्यू टिक नाहीये म्हणजे मेसेज पोचला पण अजून हे नाही झाला, त्यांनी वाचला नाही, हे कळतं आपल्याला. त्याच पद्धतीने तुम्ही एखादं पत्र पाठवलं पोस्टाने, आता पत्र त्याला मिळाले की नाही आपल्याला कसं कळणार? त्याकरता आपण काय करतो, रजिस्टर्ड पोस्टल म्हणजे काय, जेव्हा पत्र तिथे पोचतं एका छोट्या चिठ्ठीवरती समोरचा माणूस सही करतो, ती चिठ्ठी आपल्याकडे रिटर्न येते, आपल्या घरी पोस्टाने परत येते. इज दॅट क्लिअर? त्याला म्हणतो रजिस्टर्ड स्पीड पोस्ट. पोस्टामध्ये ह्याला रजिस्टर एडी पण म्हणतात. मग रजिस्टर एडीची स्लिप, रिसिव्हरची सिग्नेचर, तिथून आल्यानंतर आपल्या घरी परत पाठवतात ते लोक की हे घ्या, हे पोचलं. दॅट्स कॉल्ड रजिस्टर्ड एडी. आर वी क्लिअर ऑन दिस? सो हे पण काय आहे, पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये आपलं. नंतर काय आलं, फाईल परचेस. आपण फाईली घेतो ना विकत, का विकत घेतो? डॉक्युमेंटेशन ठेवायला. मग हे कुठला पार्ट आहे? हा स्टेशनरीचा पार्ट आहे. मग कुठली कॅटेगरी? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. क्लिअर आहे? त्यानंतर काय लिहिले ते, कार्टेज. कार्टेज म्हणजे प्रिंटर मध्ये जी इंक आपण भरतो ना, त्याला आपण कार्टेज बोलतो. मग हे प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये येणार. नंतर काय लिहिलंय, स्टेशनरी वर्ड आला, कुठे येणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नंतर काय आहे, बस फेअर म्हणजे काय, बसचं भाडं. भाडं कुठे येतं? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. क्लिअर आहे? नंतर काय इथे, सन्ट्री एक्सपेन्सेस. का कुठत नाहीये ना क्लिनिंग वेगळं बनवलेलं आपण. नंतर काय, सॅनिटायझेशन म्हणजे क्लिनिंग चार्जेस. अगेन कुठे लिहायचे? सन्ट्री एक्सपेन्सेस. नंतर काय आलं, कुठे लिहूया? सन्ट्री एक्सपेन्सेस. नंतर काय आलं, दर महिन्याला बिल भरतो आपण, टेलिफोन चार्जेस. बरोबर ना, वेगळं बनवलंय आपण टीसी. नंतर काय, कुरिअर, पोस्टेज अँड टेलिग्राम. आता काय आलं, अनलोडिंग, सामान उतरवायचा खर्च, फ्रेट अँड कॅरेज, है ना. नंतर काय, बस फेअर, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. बघा हा टीसी टेलिफोनचा आहे, टीएनसी ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स आहे. बस एवढं जर तुम्हाला येत असेल तर पेटी बुक सोडवायला 2 मिनिटं लागतात. त्यामुळे हे शब्द आपल्याला लक्षात पाहिजे. कॅटेगरी. आता जर तुम्ही उत्तर बघाल ना, त्याच्यामध्ये ह्यांनी वेगळे कॉलम बनवलेत बघा. कुरिअर आहे, टेलिफोन आहे, ट्रॅव्हलिंग कन्व्हेयन्स आहे, प्रिंटिंग स्टेशनरी आहे आणि मिसेलिनियस. आता हे जे कॉलम बनवायचा रूल आहे ना, असा ऍक्सेसफुल रूल नाही. तुम्ही हवे तेवढे, मी तुम्हाला जर हवं ना की मला रिफ्रेशमेंटचा वेगळा कॉलम बनवायचा आहे, तुम्ही बनवू शकता, नाही असं. पण त्याने कितीतरी मोठं होतं ते बुक. पण आपण काय करूया, आपण स्टँडर्ड हे 8 कॉलम फॉलो करूया. कुठलंही गणित असो, या 8च्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेच लिहायची इच्छा नाही झाली पाहिजे. हे 8 गोष्टी ह्याच्यातच आल्या पाहिजे. ह्या पाठ करून टाकायच्या की हा बाबा, पेटी कॅशचं गणित आलं, मला फॉर्मॅटमध्ये हे 8 कॉलम बनवायचे, माझा विषय संपला तिकडे. इज दॅट क्लिअर? ठीक. तर जर तुम्ही नीटपणे बघाल, ठीक आहे, याला आधी आपण सरळ करूया.
ओके. सो इकडे बघा, पहिला कॉलम काय आहे? अमाऊंट रिसिवड. नंतर काय आहे? डेट. नंतर काय आहे? पर्टिक्युलर्स. नंतर आहे वाउचर नंबर. नंतर आहे टोटल. हा जो एवढा पार्ट आहे, हा एवढा पार्ट आपला लेफ्ट पेजला येतो. डबल पेज लागतो सोडवायला पेटी केस बुक. सिंगल पेजवरती सोडवता होणार नाही. डबल पेज घ्यायचं, लेफ्ट पार्ट मध्ये एवढा पार्ट बनवायचा. आणि त्यानंतर जे काही कॉलम बनतायत सन्ड्री एक्सपेन्सेस पर्यंत, इथे बघा शेवटला नाव आहे मिसलेनियस. मिसलेनियसचा अर्थच सन्ड्री एक्सपेन्स. ठीक आहे. मिसलेनियसचा अर्थच सन्ड्री एक्सपेन्स. तर हे कंसामध्ये मागणार. मग सम मध्ये आपले जे कॉलम्स आहेत त्यापैकी जेवढी नावं आहेत ते आपण लिहून टाकणार. फक्त शेवटला नाव कुठलं येणार दरवेळेला? सन्ड्री एक्सपेन्स. लास्टला आपण बनवतो इथे लेजर. लेजर का बनवतो? तर काही अशी नावं आहेत जी पर्सनल आणि रिअल अकाउंटच्या नेचरमध्ये आहेत, ती पण असे देतात. मग त्यावेळेला फॉर एक्झाम्पल आपण आता खुर्ची घेतली विकत. खुर्ची तुटली, खुर्ची घेतली विकत. 200 रुपये खुर्ची घेतली, छोटा एक्सपेन्स आहे. आता खुर्ची रिअल अकाउंट आहे ना. का रिअल अकाउंट आहे? एकदा घेतली, वारंवार वापरता येतं. मग त्यावेळेला जर रिअल अकाउंटचं काय येतं तर आपण लेजरमध्ये लिहितो. सेम पिऊन आहे, पिऊनाला पिऊन बोला, सर गावाला जायचंय, गणपती येतो, एक काम करा मला जरा पुढच्या महिन्याच्या पगारात ना 500 रुपये आत्ता देऊन टाका. आगाऊ रक्कम दिली आपण, ऍडव्हान्स दिली आपण. मग ही ऍडव्हान्स काय? पर्सनल अकाउंट. मग ते तिकडे येतं. म्हणजे रिअल अँड पर्सनल अकाउंटचे ट्रान्झॅक्शन जर आले पेटी कॅश बुक मध्ये तर ते आपण लेजरमध्ये लिहितो, म्हणतो आपण लास्टला लिहितो. असा आपला फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट कळला सगळ्यांना? बनवून दाखवतो तुम्हाला आता. सगळ्यात पहिला येते अमाऊंट रिसिव्ड. अमाऊंट रिसिव्ड नंतर डेट. डेट नंतर पर्टिक्युलर्स. वाउचर नंबर साठी छोटूसा कॉलम, मोठा नाही काढायचा. टोटल. हा आपला पहिला कॉलम झाला. यानंतर जे इकडे होणार ते पूर्णपणे क्वेश्चन वर अवलंबून आहे की काय काय होणार, किती किती होणार. शेवटला फक्त लक्षात ठेवायचं, सगळ्यात शेवटला लेजर इकडे बनतो आणि इकडे बनतो सन्ट्री एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि ह्याला म्हणतात पेटी कॅश बुक. इकडे इकडे आहे अमाऊंट रिसिव्ड, इकडे आहे डेट, इकडे आहे पर्टिक्युलर्स, इकडे आहे VFN वाउचर नंबर, इकडे आहे टोटल एक्सपेन्स. लास्टला याच्यात सन्ड्री एक्सपेन्स, इथे LF, इथे लेजर रुपीज. आणि इकडे बनणार कॅटेगरी. जशी आली तशी आपण बनवत जायची. नॉर्मली 4 ते 5 कॅटेगरीज आपल्याकडे येतात. इज दॅट क्लिअर? हा जो फर्स्ट हाफ आहे लाल केलेला, हा आपला लेफ्ट पेज आहे. आणि नंतर जे आहे ते आपली राईट पेज. त्याचा आपला आडवा कॉलम, आडवा ड्रॉइंग आपल्याला बनवायचा आहे. पेटी कॅश सोडवताना आपल्याला 2 पानं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे.
मग आता जे आपण सम बघत होतो तेच बघूया. ओके, हे वालं जे आपण डिस्कस केलं. तो मिस्टर सौरभ, द पेटी कॅशियर ऑफ राजे मोबाईल कंपनी. मग कंपनीचं नाव काय? राजे मोबाईल कंपनी, लातूर. रिसिव्ड 8,000 ऑन 1 June 2009 फ्रॉम हेड कॅशियर. हे काय, हे पैसे मिळाले. डिटेल ऑफ पेटी एक्सपेन्सेस फॉर द मंथ आर एस फॉलोज. खालचे खर्च शेवटला सांगितले प्रिपेअर अनालिटिकल पेटी कॅश बुक. आता जे पण करतोय त्याला अनालिटिकल पेटी कॅश बुकच म्हणतात. मग आता सगळ्यात पहिलाच आपल्याला करायचं ते म्हणजे इलिस्ट्रेशन नंबर 1. पेज नंबर काय रे? 141. इन द बुक्स ऑफ राजे मोबाईल कंपनी 2019 1 June. आता त्यांनी काय सांगितलं की त्याला हेड कॅशियर कडनं किती मिळाले? 8,000 रुपये. ही त्याची ओपनिंग कॅश. आणि ओपनिंग कॅश त्याला कोणाकडनं मिळते? हेड कॅशियर कडनं मिळते. आलं का लक्षात? ठीक आहे. तो इकडे टू कॅश अकाउंट 8,000. ओके, डेबिट साइड आहे, रिसिव्ड साइड 8,000. कॅश कम्स इन डेबिट. आता इकडे मी अकाउंट शब्द वापरला. या व्यतिरिक्त पूर्ण पेटी कॅश लिहिताना अकाउंट शब्द वापरायचा नाही. बघा, फॉर एक्झाम्पल 1 June ऑटो फेअर आहे. तुम्ही काय करणार? 1 June बाय ऑटो फेअर. अकाउंट शब्द लिहिणार नाही. टोटल 255 रुपीज. मग टोटल एक्सपेन्स मध्ये मी लिहिले 255. मग मी काय करतो, इकडे पहिला कॉलम काढतो, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स. बघा, मी सम सुरू करताना नाही काढला. आता मी सोडवायला सुरू केली दोन पहिला कॉलम काढला, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स. आणि मग ह्याला मी इथे लिहितो 255 त्याच्या बरोबर समोर. का तर महिन्याच्या एंडला माझे टोटल येईल ना कॅटेगरी, की कुठल्या कुठल्या एक्सपेन्सला काय काय खर्च केला. आलं लक्षात तुमच्या? ओके. पुढे आहे कुरिअर एक्सपेन्सेस. तो 3 June बाय कुरिअर एक्सपेन्सेस 60 रुपीज. हे आहे ट्रॅव्हलिंग, सॉरी, पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये. मग मी काय करतो, इकडे दुसरा कॉलम काढतो, पोस्टेज अँड टेलिग्राम. इकडे हा माझा सेकंड कॉलम आला. ठीक आहे. आणि बरोबर त्याच्या समोरच 60 रुपीज. क्लिअर आहे? त्यानंतर 4 June पोस्टल स्टॅम्प परचेस. टू बाय पोस्टल स्टॅम्प्स विच इज रुपीज 210. आता हे येतं पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये परत. सो इकडे डॅश
आणि इकडे 2 सीट. समजलं? त्यानंतर इरेजर, पेन्सिल, स्टेशनरी आहे बेसिकली. तो 5 जून बाय स्टेशनरी. ठीक आहे. 525 हे येतं प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये. मग मी काय करतो, मी इथे कॉलम ऍड करतो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ठीक आहे. हे झालं. आणि कॉलम ऍड केल्यानंतर मला काय करायचं, मला लिहायचं 525. क्लिअर? नंतर 6 तारीख स्पीड पोस्ट चार्जेस, तो 6 जून बाय स्पीड पोस्ट which is rupees 198. ओके. हे कुठे येतं, पोस्टेज अँड टेलिग्राम. So it is 1. ओके. पुढे टॅक्सी फेअर 8 जून बाय टॅक्सी फेअर which is rupees 390. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिन्स मध्ये येतं, बाजूला देणार ना 390. ठीक आहे. त्यानंतर रिफ्रेशमेंट सेम डेट 8 जून बाय रिफ्रेशमेंट 850 रुपये. ठीक आहे. आता हे येतं संट्री एक्सपेन्सेस मध्ये, आपण लिहिलंय. सो सगळ्यात लास्टला जायचं, 850. त्यानंतर ऑटो फेअर. ओके. सो 10 जून बाय ऑटो फेअर 310. हे पण काय आहे, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिन्स. सो तिकडे लिहिलं. नंतर रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस, बरोबर की नाही, 12 जून बाय रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस विच इज रुपीज 142. पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये येतं. ओके. त्यानंतर फाईल परचेस बाय फाईल्स 45. आता हे फाईल्स आहेत, हे कुठे येतात, प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये, बरोबर की नाही. So it is, हा जो कॉलम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्यामध्ये लिहिला जातो. त्यानंतर 14 जून बाय कार्टेज, प्रिंटरची इंक डिस्कस केली आपण, बरोबर की नाही. हे पण कुठे येतं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ठीक आहे. ओके. फॉर्मॅट पण एक्सटेंड करायला आहे.
ओके. कार्टेज नंतर कम्प्युटर स्टेशनरी परचेस. तो 16 जून बाय कंप्यूटर स्टेशनरी 1650. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये जाणार ना आपलं. ओके. त्यानंतर बस फेअर 19 जून बाय बस फेअर 940 रुपये. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिन्स मध्ये येतं. आपला पहिला कॉलम आहे इथे काढलेला आपण 240. त्यानंतर 20 जून क्लिनिंग चार्जेस बाय क्लिनिंग चार्जेस ₹270 सेंट्री मध्ये येतात. मग सगळ्यात लास्टला मी येतो. ठीक आहे. त्यानंतर 22 जून बाय ऑफिस सॅनिटायझेशन चार्जेस इट इज ₹160. अगेन सेम कंट्री मध्ये जाणार 160. त्यानंतर रिफ्रेशमेंट्स. तो 20 सेकंड क्लिनिंग चार्जेस. अच्छा, बस आणि क्लिनिंगची सेम डेट होती 19 हे होतं 20 जून आणि हे आहे 22 जून बाय रिफ्रेशमेंट 450. अगेन कंट्री मध्ये जाणार ना 450. त्यानंतर टेलिफोन चार्जेस पेड 23 जून बाय टेलिफोन चार्जेस 270. हे जातं टेलिफोन चार्जेस मध्येच वेगळं कॉलम आपण बनवतो त्यासाठी. तो टेलिफोन चार्जेस 270. ओके. नेक्स्ट कुरियर एक्सपेंसेस. तो 28 जून बाय कुरियर एक्सपेन्सेस ₹140. लक्षात ठेवा पोस्टेज आणि टेलिग्राम मध्ये येतं. आपला सेकंड कॉलम आहे हा 140. नंतर अनलोडिंग चार्जेस 29 जून
बाय अनलोडिंग चार्जेस ₹170. फ्रेट अँड कॅरेज मध्ये येतं. तो एक नवीन कॉलम आपल्याला बनवायचं आहे. फ्रेट अँड कॅरेज. तर हे टेलिफोन एक्सपेन्सेस इकडे आहेत. फ्रेट अँड कॅरेज 170. ओके. आणि लास्टला आहे बस फेअर. तो 30 जून बाय बस फेअर, विच इज ₹150. आणि हे अंडर द ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स मध्ये जे पहिलाच आहे. इकडे तुमचं सम संपलं. आता टोटलिंग आहे. टोटलिंग इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेव. जिकडे तुमचं सम संपलंय तिकडे पहिला तर स्टार्ट टू एंड लाईन मारायची. मग सेकंड लाईन मध्ये फक्त जे आपण बायफिकेशन केलंय ना त्याला लाईन मारायची. त्यानंतर इकडे एक बॅलन्सचा सर्कल काढायचा आणि मग इकडे आपली टोटल कॉलम घ्यायची आणि हा आपला एंड असेल. एंडच्या आधी थोडंसं एक्सटेंड करतो सो दॅट ओके. सो वन्स अगेन जिथे सम संपतंय तिकडून सगळ्यात पहिला तर सिंगल लाईन पूर्ण ड्रॉ करायची. मग दुसऱ्या लाईनीमध्ये फक्त आतमध्ये ती लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर खालच्या लाईनीमध्ये काय काढायचा, सर्कल. आणि मग टोटल दोन्ही बाजूला ह्याला नाव द्यायचं. एवढं कळलं सगळ्यांना. आता आपल्याला करायची आहे टोटॅलिटी, सगळ्यांची टोटल. इंडिव्हिज्युअल कॉलम पण करायची असते आणि सम वाईज पण करायची असते. ठीक आहे. लेट स्टार्ट. टोटल खूप मोठी होणार आहे हे लक्षात ठेव. याला फिल्ट आउट करतो. हम्म. फोटोकॉपी. एक मिनिट. माझ्याकडे जी नोट्स आहे ते टेलिफोन चार्जेस आहे. इकडे फोटोकॉपी आहे. कधीच वर्जन आहे हे. आणि जुनं वर्जन आहे हे 2020 म्हणजे लेटेस्ट डाउनलोड. तुम्ही त्याला चेंज करा. फोटोकॉपीच्या ऐवजी दिसत आहे ना स्क्रीन वरती टेलिफोन चार्जेस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम ते म्हणजे टोटल मार्क. पेटीकाईमध्ये जर मिस्टेक होते कुठे तर टोटलिंग मध्ये होते हे लक्षात ठेव. पण फुरसतीत मारली तर काय प्रॉब्लेम नाही. ओके. त्याला मारूया. 5 5 5 10 10 आणि 8 18 18 आणि 2 20 20 आणि 5 25 25 आणि 5 30 30 30 30. 30चे शून्य हातचे आले 3. 3 आणि 5 8 8 आणि 6 14.
14 आणि 1 15, 15 आणि 2 17, 17 आणि 9 26, 26 आणि 9 35, 35 आणि 5 40, 40 आणि 1 41, 41 आणि 4 45, 45 आणि 4 49, 49 आणि 6 55, 55 आणि 5 60, 60 आणि 4 64, 64 आणि 7 71, 71 आणि 6 77, 77 आणि 5 82, 82 आणि 7 89, 89 आणि 4 93, 93 आणि 7 100, 100 आणि 5 105, 105 चे 5 हातचे आले 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, 19 आणि 1 20, 20 आणि 3 23, 23 आणि 8 31, 31 आणि 3 34 आणि 1 35, 35 आणि 6 41, 41 आणि 2 43, 43 आणि 2 45, 45 आणि 1 46, 46 आणि 4 50, 50 आणि 2 52, 52 आणि 1 53, 53 आणि 1 54, 54 आणि 1 55, 55 चे 5 हातचे आले 5, 5 आणि 1 हाच आहे ना 1 6, 6550. पेन्सिलने काढल्यानंतर लगेच त्याला पेनाने फेर करून टाकायचं. हेरप करतो आपण 6550. क्लिअर. आता जे इकडे केलंय तेच इकडे पण करायचं. पेन्सिल आधी घ्यायची, इंडिव्हिज्युअल कॉलम टोटलिंग आली पाहिजे. तो 5 5 5 5 आणि 9 14, 14 आणि 1 15, 15 आणि 4 19, 19 आणि 5 24, 4 हातचे आले 2, 2 2 4, 4 3 7, 7 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, 1 3 4 5. हेरप करायचं 1 3 4 5. क्लिअर. असं प्रत्येक कॉलमचं करायचं टोटल इंडिव्हिज्युअली. ओके, प्रत्येक कॉलमची ती तुम्ही कराल. आता इकडे बघूया. मिळालेले आपल्याला 8,000 बरोबर आहे. मग इकडची टोटल 8,000. आता इकडे काय लिहायचंय, बॅलन्स. जूनचा शेवटचा दिवस काय आहे, 30 जून ना. एक चूक जी केली, टोटल शेवटला ह्या कॉलम मध्ये आहे आपल्या. तो 30 जून बाय बॅलन्स टीडी लेजर आठवत ना. आता 8,000 वजा 6,550 करायचं आपल्याला. 5 10 5 गेले 5 उरले, चले 1 10 6 गेले 4 उरले, चले 1 6 7 गेले 1 उरला. 1 4 5 0 आणि खाली घ्यायचं त्याला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 4 5 0 आणि आपलं सम कम्प्लीट. अशा पद्धतीने सोडवतात पेटी गाईड बुक. आता ही फक्त टोटल मारायची इंडिव्हिज्युअल आपल्याला, ठीक आहे ना. बाकी त्याला कुठे घेऊन जायचं नाहीये, याची तर 0 येणार शेवटला. समजलं कसं सॉल्व्ह करतात पेटी गाईड बुक.
इट इज नॉट डिफिकल्ट. खूप सोपं आहे. ओके, तर ह्या बेसवरती आपण एक सम डिस्कस करूया होमवर्कसाठी तुमचे. ओके, हा तुमचा होमवर्क आहे, एक्सरसाइज नंबर 4, पेज नंबर 173. Analytical package book following transaction of Swarali General Store, Kolhapur. The impressed amount is 1,500 received from main cashier. बघा इथे पहिल्या ट्रान्झॅक्शन इथे दिले, कॅश रिसिव्ह. हे तुम्हाला कधी पास करायचंय? 1 जानेवारीला. ओके, हे पहिलं ट्रान्झॅक्शन. तू कॅश लिहायचं, किती लिहिणार? 1,500 रुपये. आता बघा, पेड फॉर कार्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पेड फॉर टेलिफोन चार्जेस, टेलिफोन चार्जेस, पेड फॉर बस फेअर, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स, पेड फॉर पोस्टेज, postage and telegram, refreshment to employees, sundry expense, courier charges, postage and telegram, refreshment to customer, sundry expense, cartage, printing and stationery, taxi fare to manager, traveling and conveyance, purchase stationery, printing and stationery, bus fare, traveling and conveyance, xerox charges, printing and stationery, इंटरनेट चार्जेस, हे पण टेलिफोन चार्जेस मध्ये टाकायचे, पोस्टेज स्टॅम्प्स, पोस्टेज अँड टेलिग्राम, रिपेअर ऑन फर्निचर, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, आपण एक कॉलम बनवलाय तिथे, क्लिनिंग चार्जेस, सन्ट्री एक्सपेन्स, मिसेलिनियस एक्सपेन्स, सन्ट्री एक्सपेन्स. क्लिअर आहे? एवढंच गणित आहे. ह्याला अनालिटिकल बनवायचा, पास करायचं. फक्त काय करा, हा जसं आता सोडवलं तसंच सोडवा, काही फरक नाही. कॉलम फक्त बघून घ्या, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा तुमचा पहिला कॉलम बनणार. त्यानंतर टेलिफोन चार्जेस हा तुमचा दुसरा कॉलम बनणार आहे. सन्ट्री एक्सपेन्स सगळ्यात लास्ट मध्ये बनतो. ठीक आहे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी बनणार आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग आपण बनेल. त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स पण बनतोय. त्यानंतर बस, मग शेवटला तुमचा सन्ट्री एक्सपेन्स आणि त्याच्या शेवटला तुमचा LF आणि लेजर. इज दॅट क्लिअर? एवढ्या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन जायचं. काय झालं पोस्टेज वाला? अच्छा, लिहायचा राहून गेला का माझा? तिसऱ्या मध्ये येतो ना.
postage and telegraph. Push. Okay. Homework.